शशांक एक तरुण लेखक नवनवीन ठिकाणं फिरत असतो आणि त्याच्या कथेचं लिखाण करत असतो. एक दिवस त्याच्या काकांनी त्याला सांगितलं की कोकणात त्यांच्या पूर्वजांचा एक जुना वाडा आहे, रानगडचा वाडा. शशांकने ठरवलं की तिथे एक आठवडा राहून नवीन कथेची प्रेरणा मिळवायची. गावात पोचल्यावर त्याला गावकऱ्यांनी सांगितलं की वाडा शापित आहे, कुणी तिथे रात्री राहत नाही आणि गेलं की परत येत नाही. पण शशांक हसला आणि म्हणाला, मी लेखक आहे, भीती म्हणजे माझं इंधन आहे. वाड्यात पोहोचल्यावर पहिल्या दिवशी सगळं शांत होतं. जुन्या वाड्याचा दरवाजा, अडगळीच्या खोल्या, ओलसर भिंती आणि काहीशा विचित्र चित्रांचं अस्तित्व, या सगळ्या गोष्टी शशांकच्या उत्सुकतेला गती देत होत्या. दुसऱ्या रात्री त्याला एक जुनी डायरी सापडते. ती कोणाची तरी होती, लक्ष्मी नावाच्या एका मुलीची. ती लिहिते, माझं रक्त आता या वाड्याच्या भिंतीत मिसळलं आहे. जो इथे येईल त्याने माझं दुःख समजून घ्यावं, नाहीतर. त्या रात्री त्याला अंगणात एक छोटीशी मुलगी दिसते, पांढऱ्या झग्यात. तिचा चेहरा अस्पष्ट, पण डोळे पूर्ण काळे. ती म्हणते, माझी आई कुठे गेली? शशांक भीतीने थिजून जातो. दिवसेंदिवस शशांकची झोप गायब होते. रात्री कोणीतरी त्याच्याशी बोलतंय. खोलीत दरवाजे आपोआप उघडतात. आरशात परक्या चेहऱ्यांची प्रतिबिंब दिसतात. तो गावातल्या एका वृद्ध स्त्रीकडे जातो, सुनंदा आजी. त्या सांगतात की त्या वाड्यात लक्ष्मी नावाची एक स्त्री होती. तिच्यावर तिच्या सासरच्यांनी मूलबाळ न झाल्यामुळे शाप दिला आणि तिला वाड्यात बंद करून जिवंत जाळलं. ती म्हणाली होती, माझं अपत्य या वाड्यातच जन्म घेईल आणि या भिंतीतून माझं दुःख प्रत्येक पिढीत उतरत राहील. शशांक वाड्यात परत येतो. त्या रात्री आकाश काळकुट्ट असतं, विजा चमकत असतात. वाड्यात अचानक वारा सुरू होतो. कपाटं आपोआप उघडतात. भिंतीवरून रक्त वाहायला लागतं. तीच मुलगी पुन्हा दिसते, पण यावेळी तिचा चेहरा विद्रूप असतो. ती ओरडते, आई कुठे आहे? तिला का मारलं? शशांकला वाटतं की आपण वेडं होतोय. त्याला जाणवतं, या आत्म्याला शांतता हवी आहे, बदल नाही. तो तिच्या डायरीतील शेवटचं पान वाचतो. माझं अपत्य जेव्हा मला शोधेल तेव्हा मी मुक्त होईन. शशांक आरशासमोर जाऊन उभा राहतो आणि त्याला स्वतःच्या चेहऱ्यात त्या आत्म्याचे डोळे दिसतात. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वाड्यात एक माणूस बेशुद्ध स्थितीत सापडतो. शशांक त्याच्या हातात एक नवीन पुस्तकाचं हस्तलिखित असतं, शापित वाडा, एक खरी गोष्ट. ते पुस्तक नंतर प्रसिद्ध होतं, पण वाचणाऱ्यांपैकी काही जणांना एका मुलीचे डोळे अजूनही स्वप्नात दिसतात.